नमस्कार मंडळी, काय म्हणता, कसे आहात? मजेत ना? म्हणजे काय मजेतच असाल, असेच नेहमी मजेत राहा, मस्त राहा। आज मी एका मराठी पुस्तकाबद्दल तुमच्यासोबत बोलणार आहे, जिचं नाव आहे खोगीर भरती आणि जिचे लेखक आहेत पु ल देशपांडे। पु ल यांच्या बाकीच्या पुस्तकांसारखं हे पुस्तक सुद्धा विनोदामधून गंभीर विषयावर भाष्य करणार आहे। हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं होतं 1950 साली। तेव्हापासून आतापर्यंत या पुस्तकाच्या एकूण 40 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि पुस्तकाच्या काही लेखांमध्ये बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या साली लिहिण्यात आलेल्या लेखांबरोबरच पु ल यांच्या आकाशवाणीवरच्या पानवाला, न पेलणारी पगडी, कसं काय बरं आहे, भांडकुंदळ बायको यांसारख्या भाषणांचा सुद्धा या पुस्तकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। खरं सांगायचं तर बहुतेक लेख माझ्या डोक्यावरनं गेले, म्हणजे मी कनेक्टच नाही झाले, पण त्याबरोबरच काही लेख खूपच मनोरंजक आणि गमतीशीर वाटले मला, जसे पानवाला, नाटक कसे बसवतात, भांडकुंदळ बायको आणि बने बने हा पहा आमचा स्टुडिओ, हे लेख मला खूप जास्त आवडले आणि गमतीशीर वाटले। आपल्या साध्या सोध्या हलक्या फुलक्या भाषेत समाजातील दोष अत्यंत अचूक पद्धतीने मांडण्यात पु ल यांचा हातखंडा आहे, याचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक लेखामधून, त्यांच्या प्रत्येक पुस्तकामधून येतो। नाटक कसे बसवतात आणि बने बने हा पहा आमचा स्टुडिओ सारखे लेख आपल्याला रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील विदारक सत्य दाखवतात आणि थोड्याफार फरकाने आजही तीच परिस्थिती आहे याची खंत वाटते। तर न पेलणारी पगडी या लेखात आपल्याला सामान्य माणसाला डोक्यावरच्या छपरासाठी करावा लागणारा संघर्ष दिसतो। एकूण 17 लेख असलेलं हे 150 पानाचं पुस्तक तुम्हाला बिलकुल निराश करणार नाही। फावला वेळ सार्थकी लावायचा असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। माझं नाव आहे दिव्या आर्या। मी परत येईन तुमच्या भेटीला अजून एखादं गमतीशीर पुस्तक घेऊन। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची। बाय बाय, टेक केअर।